रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 26 मे 2025 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाचा 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि हे 11 वर्ष भारतीयांसाठी हे 11 साल बेमिसाल अशा पद्धतीचे राहिलेले आहे. कारण हे 11 वर्ष विकासासाठी समर्पित वर्ष आपल्याला म्हणता येईल. कारण की ह्या 11 वर्षामध्ये विकसित भारताचं जे स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं, आत्मनिर्भर भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं होतं आणि संकल्प से सिद्धी, जे संकल्प त्यांनी त्यांच्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून बोलले होते, त्या संकल्पाची सिद्धी झालेली आपल्याला दिसते. जसं छोटे छोटे उदाहरणं आपल्याला द्यायचे तर आतापर्यंत आपल्या देशामध्ये नुसतं गरिबी हटाव, रोटी कपडा मकान बोलल्या जायचं, पण आणखीन सुद्धा सगळ्यांना घरकुलं दिल्या गेले होते. पण नरेंद्र मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या या 11 वर्षामध्ये आज देशामध्ये जवळपास 4 कोटी लोकांना घरकुलं आपण दिल्या गेलेले आहेत. आणि एवढ्यावरच न थांबता आणखीन जी लोक ह्या योजनांमधून वंचित राहिले असतील त्यांना सुद्धा आता जे कोणी राहिलेले त्यांना सुद्धा नवीन नाव नोंदणी करता येणार आहे, त्यांना सुद्धा घरकुलं दिल्या जाणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोदी आवास, पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजना, ह्या सगळ्या वेगवेगळ्या आवास योजनेच्या अंतर्गत जवळपास 2.25 लाख लोकांना घरकुलं मिळालेली आहेत. 12 कोटीच्या वरती शौचालय मोदीजींच्या ह्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांना देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोदीजींचा हा 11 वर्षाचा कार्यकाळ एका भाषणात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगू शकत नाही असा राहिलेला आहे. कारण की खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा ह्या 11 वर्षामध्ये झालेला आहे आपल्याला समजला असणार. कारण की साऊथ पोलवरती पहिला आपला देश असा आहे जो चंद्रयान पाठवून यशस्वीरित्या चंद्रयान आपण पाठवलेले नाही. तर जपान सारख्या एवढ्या मोठ्या देशाला सुद्धा की जे नेहमी जापानी टेक्नॉलॉजी आपण बोलतो, आपण अनुभवतो, तर त्यांना सुद्धा कधी शक्य झालं नाही ते आपल्या देशाला शक्य झालेलं आहे. कारण की आपल्या वैज्ञानिकांच्या सोबत आपले पंतप्रधान राहिले. त्यांना पहिल्यांदा अपयश आलं, पण दुसऱ्यांदा पंतप्रधानांच्या मदतीमुळे किंवा त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशस्वी चंद्रयान सारखं आपण केले. आता सुद्धा गगनयान आपण लॉन्च करणार आहोत लवकरच. त्याचबरोबर बघा आपला भारत नया भारत आहे आपण नेहमी म्हणतो आणि ह्याचं प्रात्यक्षिक फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला बघायला मिळालं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून. कारण की ह्या 11 वर्षामध्ये आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यानंतर भारतामध्येच मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतामध्येच आपल्या लोकांनी जे शस्त्रास्त्र बनवली, जे इंटरनॅशनल लेवलचे वेपन्स बनवले, त्याच्या माध्यमातून भारत काय करू शकतो, भारताची ताकद काय ही संपूर्ण जगाला आज समजलेली आहे. जसं आपण बघितलं की पाकिस्ताननी नेहमीच छोटछोट दहशतवादी हल्ला करायचा आणि त्यांना प्रत्युत्तर किंवा दहशतवाद्यांना बनवणारे जे तळ आहेत किंवा त्यांचे जे काही आपण म्हणतो स्कूल्स आहेत, त्या स्कूल उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलेले. केवळ ॲडव्हान्स वेपन्स त्यांच्याकडे मेक इन इंडियाच्या माध्यमातून तयार झालेले त्यांना मिळाले. बघा 34 पटांनी आपल्या भारतीय शस्त्रास्त्राची निर्यात वाढलेली, 23,622 कोटींवरती पोहोचलेलं आहे. आपल्याकडे S-400 ब्रह्मोस आकाश क्षेपणास्त्रे, INS विक्रांत, तेजस, प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर, ह्या सगळ्या पद्धतीचे ॲडव्हान्स शस्त्रास्त्र तयार केले. त्याचे यशस्वी आपण चाचणी सुद्धा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रातील लोकांनी सुद्धा आपल्या ह्या वेपन्सची मागणी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी केलेली. हे एक मोठं यश आपल्या देशामध्येच तयार झालेल्या वेपन्सचं मागणी जर बाहेरच्या देशातून येत असणार तर मोठं यश समजावं लागेल आपल्याला. त्याचबरोबर मोदीजींनी सांगितलेलं की दहशतवाद, पाणी आणि व्यापार
हे एकत्र राहू शकत नाही. रक्त आणि पाणी एका वेळी वाहू शकत नाही. आणि भारत आता बदललेला आहे. भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला घरात घुसून आम्ही मारू, हे मोदीजींनी ह्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे 96 नक्षलग्रस्त जिल्हे हे पूर्ण देशामध्ये होते आणि एप्रिल 2026 पर्यंत पूर्णपणे नक्षलवाद मुक्तीचं मोदी सरकारचं पाऊल उचलण्याकडे वाटचाल चालू आहे. 70% हे जिल्हे आता नक्षलवादग्रस्तातून बाहेर आलेले आहेत आणि 70% जिल्ह्यांमध्ये आपलं सुरळीत काम, जनजीवन सुरळीत झालेले, नक्षलवाद तिथं संपुष्टात आलेला आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असं भारत आज जगामध्ये चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे आणि लवकरच 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आपलं पाऊल चालू आहे. तर ह्या इंटरनॅशनल लेवलला आपल्या देशाची प्रतिमा वाढण्याबरोबरच आपल्या देशातल्या गरिबाचा सुद्धा विचार मोदीजींनी या 11 वर्षामध्ये केलेला आहे. मग जसं सांगितलं, शौचालय दिले, घरकुलं दिले, 41 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देत, 81 कोटी लोकांना आपण मोफत धान्य देतोय आणि डायरेक्ट डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वेगवेगळ्या योजनांचे जातात. म्हणून मागच्या 11 वर्षामध्ये 44 लाख कोटी रुपयाचे डायरेक्ट लाभ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि UNDP सारख्या जागतिक संस्थांनी गरिबी निर्मूलनासाठी भारताने केलेल्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने गरिबी निर्मूलन, 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखालून आपण माननीय पंतप्रधान मोदीजींनी ह्या 11 वर्षामध्ये बाहेर काढलेले आहे. म्हणून गरिबी निर्मूलनाचं चांगलं काम आपल्या देशामध्ये चालू आहे, याचं कौतुक सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरामधून होत आहे. आज पंतप्रधान जनधन योजनेतून 55.22 कोटी लोकांची बँक खाती उघडलेली आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा डायरेक्ट लाभ होताना आपण बघितला. कोरोना काळामध्ये सुद्धा अनेक महिलांना मोदीजींच्या ह्या जनधनच्या खात्यामुळे पैसे त्यांना जमा झालेले आहेत. मोदीजींच्या सरकारने आपलं ईज ऑफ डुईंग बिझनेस ही जी कन्सेप्ट आणली आणि त्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आणल्या. म्हणून आज भारत जो 142व्या क्रमांकाला होता जगामध्ये, तो आज 63व्या क्रमांकावर आलेला आहे आणि व्यवसाय उद्योग सुलभतेमुळे भारतात 2023-24 मध्ये 1.80 लाखाहून अधिक नवीन कंपन्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळे 4 कोटीच्या वरती लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, मध्यम उद्योग त्यांना कर्ज पुरवठा सुद्धा 2.39 लाख कोटी एवढा रक्कम देऊन NPA होण्यापासून वाचवलेला आहे मोदी सरकारने. 2024-25 मध्ये $825 अब्ज एवढी निर्यात करून जागतिक पातळीवर नवा विक्रम आपल्या देशाने स्थापित केलेला आहे. खास मध्यम वर्गीयांच्यासाठी सुद्धा 12.75 लाख रुपयांपर्यंतची इन्कम ही कर्जमुक्त टॅक्स फ्री आपल्या मोदी सरकारने करून मध्यम वर्गीयांना सुद्धा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. बघा, आज आपल्या जगामध्ये आपण नुसतं बघायचं इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचे रस्ते, कशा पद्धतीचे ब्रिजेस असतात, पण आपल्या देशामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केवळ मोदीजींच्या सरकारमध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या दिसतात. आपण मागच्या आठवड्यामध्येच मोदीजींनी जो चिनाब ब्रिजचं उद्घाटन केलेलं आहे ते सुद्धा एक आश्चर्य जगामध्ये आहे. मग एवढ्या स्टँडर्डचे रस्ते सुद्धा आज आपल्या देशामध्ये केवळ मोदीजींचं नेतृत्व या देशाला लाभलं म्हणून. ज्या आपण म्हणतो ईस्टर्न आपले जे काही राज्य आहेत, आपण म्हणतो 7 सिस्टर्स, आसाम, मेघालय, सिक्कीम, जे अजूनही जोडल्या गेले नव्हते, ते मोदीजींच्या ह्या 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या जिल्ह्यांना रेल कनेक्टिव्हिटी झालेली आहे, एअर कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि या ठिकाणी 3000 किलोमीटरचे रस्त्यांचं सुद्धा जाळं चांगल्या पद्धतीने उभं राहिलेलं आहे. तामिळनाडूमध्ये रामेश्वर येथे देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्र पूल हा तयार करण्यात आलेला आहे. 111 जलमार्गांनी राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्यात आलेले आहे. गेल्या 5 वर्षात 3600 किलोमीटर एवढ्या लांबीचे हाय स्पीड कॉरिडॉर्स तयार झालेले आहेत.
99% खेड्यांना रस्त्याद्वारे जोडण्यात आलेले आहे ह्या 11 वर्षामध्ये. देशात दररोज 34 किलोमीटर लांबीचे हायवे तयार होतात. रेल्वेसाठी सुद्धा 9 पटीने आर्थिक तरतूद मोदीजींच्या सरकारमध्ये करण्यात आली, म्हणून 136 वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आलेले आहे आणि 103 रेल्वे स्थानकाचं पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे आणि परत विमानतळ सुद्धा दुपटीने वाढलेत आणि आज देशामध्ये 160 एअरपोर्ट तयार झालेले आहेत. त्यामुळे विमान प्रवास सुद्धा सर्वसामान्यांना अफोर्डेबल असं झालेलं आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पात शेतीसाठीची तरतूद बघा. मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधी फक्त 25 आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आपण म्हणतो, आणि मोदीजी पंतप्रधान होण्याच्या पूर्वी फक्त 25,000 कोटी सुद्धा कृषीचं आपलं बजेट नसायचं. आज 1,10,000 कोटी एवढं शेतीचं बजेट मोदीजींनी कृषी बजेट ठेवलेलं आहे, म्हणून 5 पटीने त्या बजेटमध्ये वाढ झालेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 3.7 लाख कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मला वाटतं 3.5 लाख शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून लाभ घेतात आणि पीक विमा सुद्धा मोदीजींच्या पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 1.75 कोटीहून अधिक रकमेची विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. आणि मोदीजींच्या पूर्वी काँग्रेस सरकारने युपीए सरकारने काय म्हणतात 50,000 कोटीची कर्जमाफी केली, तेच 2009 ला केली होती, तेच सारखं म्हणायचे आम्ही कर्जमाफी केली. पण मोदीजींनी या 11 वर्षामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करा 3.7 लाख कोटी प्लस 1.75 लाख कोटी एवढं डायरेक्ट शेतकऱ्यांच्या 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मोदीजींनी फक्त पीएम किसान सन्मान आणि पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत दिल्या गेलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना महत्वाचं असं सिंचन योजना सुद्धा, सिंचन योजनेसाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेद्वारे 93,000 कोटी रुपये खर्च करून 112 सिंचन योजना नवीन चालू केलेल्या आहेत. इनाम योजनेद्वारे 1,473 कृषी बाजार समित्या जोडल्या गेलेल्या आहेत. शेतकऱ्यांना 25 कोटीहून अधिक आर्थिक मृदा कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे. पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा 11 वर्षामध्ये एक पेड़ माँ के नाम अभियान पूर्ण देशभरामध्ये राबवून 142 कोटीहून अधिक वृक्षारोपण झालेले आहे. आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती करते की आपल्या जिल्ह्यात सुद्धा एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना, हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं पाहिजे. तुम्ही लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 33% एवढं फॉरेस्ट कव्हर असलं पाहिजे आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये हे 7-8% आसपासच आहे. तर माझा संकल्प आहे पालकमंत्री म्हणून, आणि पण मी एकट्याने किंवा प्रशासनाने ठरवून होणार नाही, तर आपल्या माध्यमातून सुद्धा वृक्ष लागवडीसाठी एक चळवळ मोठी जिल्ह्यामध्ये उभं राहिली पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वांनी पण एक पेड़ माँ के नाम अभियानामध्ये, कारण आपण सर्वजण आपल्या आईवरती एवढं प्रेम करत असतो, एक झाड आईसाठी पण लावलं पाहिजे. तर मोदीजींच्या ह्या संकल्पनेतून 142 कोटीहून अधिक झाडं ह्या 11 वर्षामध्ये लावल्या गेलेली आहेत. वाघांची संख्या सुद्धा देशामध्ये आज 3,682 पर्यंत पोहोचते. तर बघा, आपण पर्यटनासाठी जातो, साऊथ आफ्रिकेमध्ये मसाई मारात जातो, इकडे जातो तिकडे जातो, कशासाठी जातो की तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात. म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा इतके सुंदर जंगल आहेत, तिथे सुद्धा वाघांची संख्या केवळ मोदीजींच्या सरकारने विशेष प्रयत्न केले म्हणून आज 3,682 पर्यंत वाघांची संख्या पोहोचली आहे. विकास भी विरासत भी ह्या सूत्रानुसार मोदी सरकारने काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल परियोजना, राम मंदिर निर्मिती ह्या सगळ्या निर्मिती केलेल्या आहेत. 300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम मंदिर पुनर्निर्माणाचं केलं होतं, 300 वर्षामध्ये सगळ्या अहिल्यादेवींचे विचार विसरले होते. पण नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या देशामध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचा विकासाचा ध्यास मनाशी बाळगला आणि हे सगळे काशी विश्वनाथचं आहे, महाकालचं आहे, राम मंदिर निर्मिती केली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित 5 ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास मोदीजींच्या ह्या 11 वर्षामध्ये झालेला आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक तयार करून देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांचा एक आदर सन्मान
केला गेलेला आहे. नारी वंदन अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षण मोदीजींनी लागू केले, जे 2027 पासून लागू होणार आहे. म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये महिला नेतृत्व मोठ्या संख्येने पुढे आलेलं आपल्याला दिसणार आहे. नुसती आणि एवढंच नाही तर मुस्लिम महिलांना सुद्धा ट्रिपल तलाकच्या माध्यमातून सुटका मिळण्यासाठी सुद्धा चांगला निर्णय घेतला आणि ह्याचा अनुभव मागच्या आठवड्यातच नजीरबाई सेलूमध्ये स्वतः एक महिलेने तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली. तिच्या पतीने त्या ठिकाणी ट्रिपल तलाक तिला दिल्यामुळे. म्हणून मुस्लिम महिलांना आपल्याला जरी आपल्याकडे बोलल्या जात नाही, पण बिचाऱ्या महिलांची खूप कुचंबना होते आणि म्हणून ट्रिपल तलाकची असा कायदा आणून मोदीजींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. 3 करोड महिलांना लखपती दिन बनवण्याचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत 35.38 कोटी महिलांना 14,72,000 कोटी एवढं कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुद्रा लोन आतापर्यंत बघा जवळपास 600 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये दिले मुद्रा लोन परभणी जिल्ह्यामध्ये. शिशु वर्गासाठी टोटल खाते आहेत 30,144. त्याच्यापैकी त्यांना 104 कोटी रुपये दिले. किशोर वर्ग 20,458 आहेत, त्यांना 256.91 करोड रुपये वितरित केलेले. तरुण लोकांना 2,241 खाते आहेत, त्यापैकी 1,01,193.75 कोटी म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 600 कोटीच्या वरती मुद्रा लोन मोदीजींच्या योजनेमुळे मिळालेले. त्याचबरोबर आज गर्भवती महिलांसाठी चांगल्या योजना मोदीजींनी आणलेल्या आहेत. मातृवंदना योजना, त्यापैकी 3.98 कोटी गर्भवती महिलांना 18,593 एवढं अर्थसहाय्य मिळालेलं आहे. पहिल्यांदा जगामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे पंतप्रधान आयुष्मान भारत. 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा पूर्ण परिवाराचा विमा बघा आतापर्यंत जगामध्ये कुठल्याच देशाने काढला नाही. एवढा मोठा योजना मोदीजींनी आरोग्यासाठी आपल्या देशवासियांसाठी काढलेली आहे. आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 40.71 कोटी विमा कार्ड लोकांना 40 कोटी म्हणजे 41 कोटी लोकांना विमा कार्ड देण्यात आलेले. 9 कोटीहून अधिक लोकांवरती ह्या योजनेचा मोफत उपचार झालेला आहे. जी लोक या योजनेचा फायदा घेतात त्यांना माहिती जास्त ह्या योजनेचं होतं. 17,750हून अधिक ग्रामीण आरोग्य केंद्र आपल्या देशामध्ये मोदीजींच्या ह्या सरकारमध्ये तयार झालेले आहेत. ईशान्येकडील जसं मी म्हणलं राज्यांना देशाशी जोडण्यासाठी विकासाशी जोडण्यासाठी मोदीजींनी रेल्वे, रस्ते, विमानतळ, पूल अशा पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केलेली आहे. आणि ह्या राज्यांसाठी 44,859 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या 3,613 विकास योजनांना मंजुरी दिली. गेल्या 11 वर्षामध्ये 10 ग्रीनफील्ड विमानतळाची निर्मिती आसाम, सिक्कीम, मेघालय सारख्या ठिकाणी झालेली आहे. आसाममध्ये 15 नव्या रुग्णालया निर्मितीला मान्यता दिली आहे. त्यातले 8 रुग्णालय तयार झालेले आहेत, 7 रुग्णालय प्रगतीपथावर आहेत. आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तयार करून 1.5 लाखच्या वरती MBBSच्या जागा वाढवलेल्या आहेत आणि 80,000च्या वरती MDच्या जागा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा वाढवलेल्या आहेत. म्हणून बघितलं तर सर्वांगीण विकास हा मोदीजींच्या या 11 वर्षामध्ये झालेला आहे. संकल्प से सिद्धी खऱ्या अर्थाने झालेली आहे. हे सगळं बघता मोदी है तो मुमकिन है ही भावना जनसामान्यांच्या मनामध्ये नकळत येऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टींवरती मोदीजींनी काम केलेले आहे. आपल्या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढवण्यासाठी देश पूर्णपणे विकसित होण्याच्या दिशेने पाऊल उचलतोय. हे आपल्याला दिसतंय की आज 4थ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे. 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित मोदीजींना आपला देश करायचा आहे. 25 कोटीच्या वरती लोक दारिद्र्य रेषेकडून बाहेर आपण काढलेले आहेत. मेक इन इंडियाच्या आत्मनिर्भर इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देशामध्ये बनलेले क्षेत्रास्त्र मग छोट्या छोट्या वस्तूंपासून आपण नेहमी बऱ्याच गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवरती डिपेंड राहायचो तर आपल्याच देशामध्ये मेक इन इंडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी बनवल्या जात आहेत. आणि मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्द प्रत्यक्षात आणलेला आहे. सबका साथ सबका विकास ह्या ध्येय धोरणावरती मोदीजींनी
काम केलेलं आहे. कोणी कुठल्या पण समाजावरती अन्याय आतापर्यंत केला गेलेला नाही. प्रत्येक ह्या देशामध्ये राहणारा नागरिक हा माझ्या परिवारातील सदस्य आहे ह्याच भावनेने, आणि मी ह्या सगळ्यांचा प्रधान सेवक आहे ह्याच भावनेने सातत्याने मोदीजी 11 वर्ष काम करतात, आणि त्याचाच फल म्हणून आज 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देश अभिमानाने स्वाभिमानाने जगाच्या पातळीवरती प्रगती करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलेले. सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पांना कृतीत आणून मोदी सरकारने राज्यकारभार कसा चालवावा याचा आदर्श स्थापित केलेला आहे. आणि म्हणून आजच्या ह्या पत्रकार परिषदेचं मेन कारण हेच की 11 साल बेली साल विकसित भारताचा अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, ह्या देशाचे सेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो, आणि भारतीय म्हणून प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्याला सुद्धा अभिमान वाटतोय की मोदीजींसारखा पंतप्रधान आपल्याला मिळाल्यामुळे या ठिकाणी जे ठरवलं, जे बोललं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे आणि त्याच्यावरती काम होत आहे. सगळ्यांना ज्यांना घरं नाही त्यांना घरं देण्याचं स्वप्न मोदीजींनी बघितलं, आणि हा टप्पा इथेच थांबला नाही तर दुसरा टप्पा सुद्धा, नवीन नोंदणी सुद्धा चालू आहे. अशा प्रत्येक गोष्टी शेवटच्या घटकाला, अंत्योदयाला न्याय दिल्याशिवाय, अंत्योदयाच्या जीवनामध्ये बदल केल्याशिवाय, मोदीजींचा हा विकास रथ भारताला पूर्णपणे विकसित केल्याशिवाय थांबणार नाहीये. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करून एवढीच नम्र विनंती करते की उद्याच्या आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने ह्या पत्रकार परिषदेबद्दल बातम्या देण्यात याव्यात, आणि आपण सगळे सुद्धा मान्य करत असणार की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मोदी सरकारच्या आपण सर्वजण लाभार्थी आहोत. धन्यवाद.